आता सध्या डिसेंबर महिना चालू आहे आणि हळदीसाठी खूप महत्वाचा महिना आहे हा. कारण की ह्या महिन्यामध्ये हळदीची कण फुगवणी होते आणि ह्याच महिन्यामध्ये सध्या काय चालू आहे प्रॉब्लेम, की ह्या महिन्यामध्ये जे काही टेम्परेचर आपल्या वातावरणामधलं, की ते टेम्परेचर जे आहे, तर ते टेम्परेचर 12 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झालेलं आहे. आणि ह्या टेम्परेचरमुळे हळदीमध्ये खूप मोठा परिणाम होतो. परिणाम असा होतो, की ह्या महिन्यामध्ये हळदीला कण फुगवणीसाठी जास्तीत जास्त न्यूट्रिशन लागते. आणि काय झालेलं आहे, या थंडीमुळं हळद पिकामध्ये काय मुळ्या पूर्णपणे डॅमेज होत आहे. आता ह्या मुळ्या आपल्याला जर रिकव्हर करायच्या असतील, तर यासाठी मी तुम्हाला थोडक्यात एक छोट्यात औषध सांगणार आहे. याच्यात जेवढे काही पोटॅश येतं, ज्या पोटॅशमध्ये सल्फर असते, ते पोटॅश वापरा किंवा एसओपी नावाचं पोटॅश येते ते वापरा. किंवा जमिनीमध्ये एकरी 4 किलो डब्ल्यूडीजी फॉर्म मध्ये सल्फर सोडा. यामुळे काय होईल, की जमिनीचं टेम्परेचर चांगलं राहील आणि हळदीच्या मुळ्याला जी काही इंजुरी झालेली आहे, ती इंजुरी दुरुस्त होण्यास मदत होईल. त्याचबरोबर एक शेवटचा मी मोलाचा सल्ला हळदीसाठी देत आहे, की हळद फुगवणीमध्ये काय करा तुम्ही, प्रति एकर लिओसिन नावाचं एक औषध येते बीएसएफ कंपनीचं, ते लिओसिन प्रति एकर एकरी 1 लिटर सोडा. त्या लिओसिन मुळे काय होईल, की हळदीमध्ये जे काही कुर्कुमिन नावाचा घटक असतो, ज्या घटकामुळे हळदीमध्ये पिवळा कलर येतो, तर तो काय होईल, या लिओसिन मुळे पिवळा कलर वाढण्यास मदत होईल आणि हळदीचा जे काय वजन आहे, तो वजन वाढेल. आणि शेवटी काय होईल, जेव्हा आपण हळद उकडतो, त्या लिओसिनचा फायदा असा होतो, जेव्हा आपण शेवटी काय हळद उकडतो, तेव्हा वाळवल्यानंतर ती हळद अशी ठिसूळ होण्यास मदत होते. त्यामुळे शेवटी आपण नक्कीच एकरी 1 लिटर लिओसिन हे प्रोडक्ट वापरा, ज्यामुळे आपल्या हळदीचे उत्पादनही वाढेल, ज्यामुळे हळदीला आपल्याला भावही मिळेल.